नमस्कार. मी सौ मैत्रेयी भट आणि आपण पाहत आहात काव्य रसरंजन. चारधाम यात्रा एक विलक्षण अनुभव या मालिकेअंतर्गत आज भाग 8 सादर करताना मला अतिशय आनंद होत आहे. आज आमचा प्रवास बद्रीधाम या तीर्थक्षेत्री होणार होता. बद्रीनाथ धाम हे या चारधाम यात्रेतील अंतिम तीर्थक्षेत्र म्हणायला पाहिजे. आमचे आजपर्यंतचे सगळे प्रवास, सगळी तीर्थक्षेत्र ही अतिशय चांगल्या रीतीने आम्हाला दर्शन मिळालेलं होतं आणि अगदी उत्तम रीतीने आमचा प्रवास पार पडलेला होता. याचा आम्हाला समाधान तर होतंच. आणि आता एकच धाम आपलं राहिलेलं आहे आणि ते पण आपण चांगल्या रीतीने करूया अशी आमची मनोमन धारणा होती. त्या दृष्टीने आम्ही स्वामी समर्थांना मनोमन नमस्कार केला. आजपर्यंत जसं अगदी छान दर्शन सगळीकडे मिळालेलं आहे तसंच इथून पुढेही मिळावं यासाठी ही प्रार्थना होती. आम्ही सकाळी लवकरच बद्रीधामकडे प्रयाण केलं. खरं म्हणजे आज वरपर्यंत गाड्या जाणार होत्या, म्हणजे चालत जाण्याचा काही प्रवास हा प्रश्न नव्हता. कालपर्यंत आमच्या नजरेसमोर अगदी चोपता व्हॅलीचं हिरवगार निसर्ग सौंदर्य आमच्या नजरेसमोर उलगडलेलं होतं आणि बालकवींच्या कवितेमधल्या त्या हिरव्या हिरव्या गार गालीच्या सारखं वर्णन आम्ही पाहिलेलं होतं, अनुभवलेलं होतं. आता आमचा प्रवास सुरू झाल्यानंतर थोड्याच वेळात हिरवे हिरवे गार गालीचे हे नजरेसमोरून लुप्त झाले आणि पुन्हा सगळे प्रचंड मोठे पर्वतप्राय, ते पहाडच म्हणायला पाहिजे त्याला, हे सगळे नजरेसमोर येऊ लागले. एक पर्वत गेला की त्याच्या पुढे दुसरा. अर्थातच हा सगळा महामार्ग असल्यामुळे रस्ता चांगलाच होता, त्याबद्दल काही वादच नाही. पण काही काही ठिकाणी हा अगदी असा पर्वत फोडून तयार केलेला रस्ता असल्यामुळे की भयावह असं काही काही ठिकाणी दृश्य वाटत होतं की अगदी उरामध्ये धडकी भरेल अशाही प्रकारचं ते दृश्य वाटत होतं. म्हणजे काही काही ठिकाणी तर अगदी जीव मुठीत धरून आपण जावं अशा प्रकारे आम्हाला अनुभव येत होता. पुढे पुढे जात असताना की असं वाटायचं की वरती जो संपूर्ण त्या पर्वताचा फोडलेला जो भाग आहे तर आपण असे खालून जातो आणि वरती असं छत्र धरल्यासारखं जणू काही तो पर्वत आपल्या डोक्यावरती आलेला आहे. आणि मग ती गाडी तिथून पुढे जात असताना असं वाटायचं की आता लवकर याच्या खालून आपण पुढे जर सरकू तर बरं होईल. म्हणजे अशा प्रकाराने थोडीशी भीती ही मनामध्ये येत होती. एका ठिकाणी म्हणजे शिळाच म्हणायला पाहिजे त्याला, ती शिळा अशी होती त्या डोंगरामध्ये की असं वाटत होतं की ही कुठल्या क्षणी खाली पडू शकेल. म्हणजे अशी मनामध्ये भीती निर्माण करणारी दृश्य आम्हाला या रस्त्यावरती जास्त दिसली. म्हणजे मला असं वाटतं की बद्रीनाथकडे जाणारा जो रस्ता आहे ना, तो सगळ्यात दुर्गम आणि सगळ्यात कठीण असा रस्ता आहे. फक्त आपल्याला पायाने चालत जावं लागत नाही, एवढंच त्यातल्या त्यात समाधान आहे. आज सुरुवातीला थोडीशी गर्दी होती, पण नंतर मात्र रस्ता चांगला क्लिअर झाला आणि मग गाड्या व्यवस्थितपणाने पुढे जायला लागल्या. या संपूर्ण प्रवासामध्ये आम्हाला एक असा छान अनुभव आलेला होता की प्रत्यक्ष त्या मंदिरामध्ये जाऊन मूर्तीचं दर्शन घेणं, देवाचं दर्शन घेणं हे जितकं समाधान देणारं होतं तेवढीच समाधानकारक आमची यात्रा सुद्धा होत होती, म्हणजे प्रवास सुद्धा होत होता. कारण सगळं जे निसर्गाचं सौंदर्य आमच्या समोर उलगडलं जात होतं, मग ते कधी अगदी नितांत सुंदर रमणीय अशा प्रकारचं असायचं आणि कधी कधी ते रौद्र स्वरूप सुद्धा आपलं दाखवत होतं. पण एकूणात हा सगळा जो पहाडी प्रदेशामधला नजारा होता तो अक्षरशः नजरबंदी करणारा असाच होता. म्हणजे हा सगळा प्रवास आमच्या अगदी चिरकाल स्मरणात राहील अशाच प्रकारचा होता आणि आम्ही तो सगळ्यांनी खूप एन्जॉय केला. आता उत्तराखंड येथील बद्रीनाथ धाम हे हिंदूंचं अतिशय पवित्र असं तीर्थक्षेत्र आहे. त्याला बद्रीनारायण असं सुद्धा म्हटलं जातं. आता नारायण म्हणजे विष्णू, कारण विष्णूंचं तिथे निवास आहे, त्यांचं ते स्वयंभू अशा प्रकारचं स्थान आहे.
आणि तशा प्रकारच्या अनुभूती तिथे गेल्यानंतर लोकांना येतात. आता हे जे स्थान आहे, तर अशा प्रकारचं स्वयंभू म्हटल्यानंतर की लोकांची श्रद्धा ही अधिक बळकट असते अशा ठिकाणी, आणि त्यामुळे तिथे लोकांची कायम गर्दी असते. अर्थातच 6 महिने हे ठिकाण बर्फाच्छादित म्हणजे संपूर्ण बर्फाने वेढलेलं गेलं असतं. त्यामुळे फक्त 6 महिने हे मंदिर सगळ्यांसाठी खुलं असतं. याला बद्रीनाथ धाम असं सुद्धा म्हणतात. तर आता बद्रीनाथ यामागे सुद्धा एक आम्हाला ती कथा समजली की भगवान विष्णू यांनी अगदी 1000 वर्ष तपश्चर्या तिथे केलेली होती, आणि बर्फ पडत होता तरीसुद्धा त्यांनी ती अखंड अशी तपश्चर्या चालू ठेवली, खंड पडू दिला नव्हता. मग अशा प्रकाराने ज्या वेळेला बर्फ पडत होता त्यावेळेला लक्ष्मी मातेनी त्यांच्यावर बद्री वृक्षाचं रूप घेऊन आणि असं ते विशाल बद्री वृक्षाचा म्हणजे ती छाया त्यांच्यावरती धरली. त्यामुळे प्रसन्न होऊन नारायणांनी म्हणजे विष्णूंनी लक्ष्मीला असा आशीर्वाद दिला की हे जे चांगलं कार्य तू केलेलं आहेस त्यामुळे या स्थानाला बद्रीनाथ असं म्हणून ओळखलं जाईल. म्हणून इथे बद्रीनाथ अशा प्रकारे सुद्धा या स्थानाची ओळख आहे. आता या स्थानात भगवान विष्णू स्वतः प्रगट झालेले आहेत हा तर मी उल्लेख केलेला आहेच. त्यामुळे की आपल्याला ही कल्पना येऊ शकते की इथे भगवंतांचा निवास म्हणून दुसरं वैकुंठ असंही म्हटलं जातं. गढवाल हिमालयामधलं हे हिंदू धर्मियांचं अतिशय पवित्र असं तीर्थक्षेत्र आहे. आता आम्ही उतरलो, आता हळूहळू हे स्थान जवळ आलेलं आम्हाला दिसत होतं, आणि अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये त्या प्रवासाच्या आमच्या गाड्या अगदी 3ही गाड्या एका पाठोपाठ येत होत्या. आम्हाला मार्गामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण आली नाही, कुठे काही थांबावं लागलं नाही. किंवा काल आम्ही जे पाहिलेलं होतं जोशीमठ इथे की प्रवास अगदी असा ट्रॅफिक जॅम झालेला होता, तर तसा काही आम्हाला आज प्रॉब्लेम आला नाही. सुरुवातीला एक थोडासा वेळ गेला, पण मग नंतर अगदी चांगल्या प्रकाराने प्रवास झाला. कडे तुटलेले थोडेसे ते असे जे दिसत होते ते सगळे गेल्यानंतर मग मात्र ग्लेशियर्स दिसायला लागले, अत्यंत सुंदर, की अगदी नजर ठरत नव्हती की ज्या ठिकाणी आपण नजर वळू तर त्या पर्वतामधून मोठे मोठे हे ग्लेशियर्स असे दिसत होते, आणि त्याच्या पलीकडच्या बाजूनी अक्षरशः बर्फाचे उंच उंच असे कडे हे दिसून येत होते. म्हणजे ती रमणीय असं ते दृश्य दिसत होतं, आणि ते सगळं बघत असताना मंदिर आमच्या समोर आलं. आता तिथे आम्हाला उतरायचं ते स्थान होतं. आम्ही उतरलो 3ही गाड्यांमधून, आणि सर्वजण आता बद्रीधामकडे त्या मंदिराकडे चालायला लागलो. तर तिथे ते अलकनंदा नदीच्या तीरावर वसलेलं हे तीर्थक्षेत्र आहे. आपल्याला पूल ओलांडून पलीकडे जावं लागतं. आता हा पूल सुद्धा बऱ्यापैकी म्हणजे खूप मोठा नाहीये, पण तो ओलांडून पलीकडे जावं लागतं. आज आम्हाला दिसत होती की बऱ्यापैकी गर्दी आहे. पुलावरून जाताना सुद्धा भरपूर लोक जात आहेत. तो संपूर्ण जो भाग होता पुलाचा त्याच्या अलीकडचा किंवा पुलाच्या पलीकडचा सुद्धा तिथे सगळीकडे भरपूर दुकानं होती, आणि त्या दुकानामधून पूजेचं साहित्य वगैरे उपलब्ध होतं. लोक तिथे खरेदी करत होते. या ठिकाणी आम्हाला आणखी पण एक गोष्ट नजरेमध्ये भरली, ती म्हणजे मिठाईची दुकानं बरीच होती. म्हणजे अगदी तिकडच्या भागामध्ये जे काही विशेष अशा प्रकारची मिठाई मिळते त्या प्रकारची सगळी मिठाई, म्हणजे मालपुआ, रबडी आणि छेनावाली मिठाई ज्याला म्हणतात ती तशा प्रकारची बरीच अशी दुकानं आम्हाला तिथे दिसत होती. आणि त्याच्याही पलीकडे जाऊन रुद्राक्ष वगैरे मिळतील किंवा आणि पूजेचं साहित्य. तर हे सगळं घेण्याकडे लोकांचा कल होता. आता आम्ही गाडीमधून उतरलो आणि पूल क्रॉस करून पलीकडे जायला लागलो. ज्या वेळेला आम्ही पूल क्रॉस करून जात होतो त्यावेळेला मध्यावरती जेव्हा आम्ही आलो त्यावेळेला त्या अलकनंदा नदीच्या पात्राकडे जेव्हा नजर गेली त्यावेळेला आम्ही तिथे क्षणभर उभं राहिलो. कारण जेव्हा नजर तिथे गेली तर एवढा खळखळाट भयंकर, म्हणजे एवढा मोठा हा खळखळाट इथे असताना माझ्या मनामध्ये विचार आला की 8व्या शतकामध्ये आद्य गुरु श्री शंकराचार्य यांनी
याच नदीच्या पात्रामध्ये, अलकनंदेच्या पात्रामध्ये, याच ठिकाणी उतरून भगवंतांची मूर्ती बाहेर काढली होती. म्हणजे ज्या वेळेला आद्य शंकराचार्य बद्रीनाथला गेले त्यावेळेला मंदिरामध्ये मूर्ती नव्हती. तो काळ अशा प्रकारचा होता की खरोखरच धर्म म्हणजे आपण जे भगवद्गीतेमध्ये वाचतो ना की ग्लानिर्भवती भारत, तशाच प्रकारची वेळ आलेली होती. आणि मग अशा वेळेला म्हणजे भगवंतांनी आपल्याला अभिवचन दिलेलं आहे, संभवामी युगे युगे. मग अशी ज्या वेळेला वेळ येते तर परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम. भगवंत आपलं हे म्हणणं हे खरं करत असतात, हे आपल्याला वारंवार दिसून येतं. मग त्यावेळेला 8व्या शतकामधली ही गोष्ट की त्यावेळेला अगदी आणि लहान वय होतं शंकराचार्यांचं, पण त्यांनी त्या नदीच्या प्रवाहामध्ये उडी घेतली. तिथे जमा असलेल्या अनेक त्यावेळेला यती होते, संन्यासी होते, लोक होते. त्यांना मोठी काळजी वाटायला लागली की हा किती लहान वयाचा आहे, हा कसा काय हा मुलगा आता बाहेर येईल. बराच वेळ झाला तरी ते बाहेर येईनात. परंतु ही बद्रीनारायणाची मूर्ती घेऊनच ते बाहेर आले. आणि ज्या वेळेला ते बाहेर आले त्यावेळेला त्यांना बराच वेळ तिथे ती शोधायला लागला होता. आणि तरीसुद्धा आपल्या मनामध्ये हा विचार येतोच की नेमक्या त्याच ठिकाणी कसे काय ते जाऊन पोहोचले असतील, ती मूर्ती त्यांना कशी काय मिळाली असेल. आणि तो खळखळाट या पुलावरून आता आम्ही पाहत होतो की अशक्य, अगदी अशक्य ही गोष्ट आहे असं वाटत असताना अशक्य ते शक्य जेव्हा घडू शकतं तेव्हा आपले खरंच हात जोडले जातात. मी तिथेच आधी हात जोडले आणि मग नंतर तो नमस्कार अर्थातच शंकराचार्यांना पण होता आणि भगवान विष्णूंना पण होता. मग आम्ही त्या पुलावरून पुढे गेलो. आता त्या मूर्तीची प्रतिष्ठापना त्यावेळेला शंकराचार्यांनी बद्रीनाथ मंदिरामध्ये केली आणि त्यानंतर मग मंदिराचं बांधकामाचं वगैरे आहे ते त्याच्यानंतर झालं. तर हे अशा पद्धतीने तिथे प्रतिष्ठापना झाली मूर्तीची. आता हे मंदिर आपल्याला बघायला मिळणार म्हणून आम्ही सगळेजण अतिशय उत्सुक झालेलो होतो. हळूहळू आम्ही पुढे जाऊ लागलो. पुढे गेल्यानंतर तप्त कुंड आधी लागतं, म्हणजे गरम पाण्याचं ते कुंड आहे. तिथे श्रद्धाळू भाविक स्नान करताना दिसत होते. आम्ही सुद्धा तिथे गेलो. छान अगदी हात पाय धुवून डोळ्याला पाणी लावलं, डोक्यावरती थोडंसं मस्तकावर घेतलं आणि मग आम्ही पुढे निघालो. तिथे एक उत्तम आणखीन व्यवस्था होती की प्रवास हा खूप दुर्गम असा आहे आणि लोकांना अनेक गोष्टींना तोंड द्यावं लागतं. जर का हवामान बिघडलेलं असेल तर लोक आजारी पडू शकतात. पण तिथे वैद्यकीय सुविधा ही अगदी तत्परतेने तिथे मिळत होती. म्हणजे एक मोठंच तिथे असं जागा त्यांनी राखून ठेवलेली होती. आणि जर का कुणाला काही श्वास घेण्याचा त्रास होत असेल किंवा इतर काही जर प्रॉब्लेम येत असेल तर लोकांना अगदी तत्परतेने मदत तिथे म्हणजे सुविधा मिळू शकत होती. ते खूप छान एक तिथे दिसलं. म्हणजे मग आम्ही तिथून आधी तप्तकुंडापाशी गेलो. तप्तकुंडानंतर वरती चढायला जागा आहे त्या पायऱ्यांवरून. आणि मग आम्हाला तेवढ्या वेळामध्ये असं जाणवलं की अचानकच खूपच मोठी म्हणजे अशी लोंढा गर्दीचा वाढतो आहे. म्हणून मग आम्ही अगदी झपाट्याने पुढे गेलो. आता आम्हाला काही फार वेळ खूप म्हणजे असं रांगेमध्ये वगैरे उभं राहायची वेळ नाही आली आणि लवकरच आम्हाला मंदिरामध्ये प्रवेश मिळाला. पण त्या ठिकाणी जाईपर्यंत की अगदी पाठीमागचे लोक आणि एवढी ते गर्दी करत होते. एक तर गाभारा तो तसा लहान आहे आणि आत जायचा जो रस्ता आणि बाहेर पडायचा रस्ता अशी 2 दारं, तर ते पण लहान लहान आहेत ते दरवाजे सुद्धा. आणि लोक एकदम गर्दी करून की एकदा दारापर्यंत आल्यानंतर धीर निघत नाही आणि मग कधी एकदा आपण आत जातो असं होणं हे स्वाभाविक पण असतं लोकांचं. तर तशा पद्धतीने लोक गर्दी करत होते आणि खूप झुंबड आतमध्ये आली. ज्या वेळेला आम्ही आत गेलो तर आम्ही सुद्धा म्हणजे आता सगळेजण 12 लोक होतो, पण 12 लोक एका वेळेला एका ठिकाणी असणं थोडीशी अवघडच गोष्ट जात होती. पण माझ्या डाव्या बाजूला हे होते आणि उजव्या बाजूला माझी धाकटी बहीण अंजी होती. तिने माझा हात इतका गच्च धरून ठेवला होता की या गर्दीमध्ये आपण कुठे धडपडायला नको किंवा आणखीन विस्कळी तिकडे जायला नको. अशा यांनी तिला खूप काळजी वाटत होती म्हणून तिने मला अगदी धरून ठेवलेलं होतं. आणि माझ्या मनामध्ये विचार आला की आपण इथपर्यंत आलोत आणि भगवंताचं आपल्याला मूर्तीचं दर्शन तरी नीट होईल का.
एवढ्या गर्दीमध्ये अगदी आता पुढच्या रांगेमध्ये आपण जाऊ तरी शकू का? मी अगदी मनामध्ये भगवंताचा धावा केला की इथपर्यंत आणलेस देवानारायणा, पण छान दर्शन होऊ दे. तिथे हरभऱ्याची डाळ वाहण्याची पद्धत आहे. आम्ही हरभऱ्याची डाळ बरोबर घेतली होती आणि मग आम्ही हळूच ती पुरचुंडी सोडली. आणि आश्चर्य म्हणजे अगदी भगवंताच्या समोर क्षण मात्र का होईना पण आम्हाला तिथं उभं राहायची संधी मिळाली. आम्ही दोघी बहिणींनी अगदी छान दर्शन घेतलं, तिथे हात जोडले आणि मग आम्ही बाहेर कसे पडलो हे आम्हाला कळलंच नाही. कारण एवढा लोंढा तो पलीकडे ढकलत होता की काही म्हणजे त्याचं वर्णनच करता येणं अशक्य आहे. आम्ही मंदिरातून बाहेर पडलो. बाहेर पडल्यानंतर खुश थोडंसं झालं असं म्हणायला काही हरकत नाही. आणि हळूहळू आमच्याबरोबरची सगळीच मंडळी मग तिथून बाहेर पडली. आम्ही ज्या वेळेला तिथून बाहेर पडलो तर त्यावेळेला आम्ही मग नंतर त्या प्रवेशद्वाराकडे तोंड करून पुन्हा उभं राहिलो, म्हणजे बाहेर आल्यानंतर. आणि उभं राहिल्यानंतर आमच्या लक्षात आलं की आतमध्ये दर्शनासाठी जाणाऱ्या लोकांची जवळजवळ 2 किलोमीटरची रांग लागलेली होती. म्हणजे मग आम्ही इतके भगवंताचे आभार मानले की याला काय म्हणायचं, किती चांगला योग आला की आम्हाला या गर्दीला तोंड द्यावं लागलं नाही. त्या मंदिराच्या पाठीमागच्या बाजूला नर आणि नारायण या पर्वतरांगा आहेत. आता हे जे दोन आहेत की नर आणि नारायण, म्हणजे त्या पर्वतांची ही नावच आहेत की कित्येक हजारो वर्षापूर्वी आधी पुराण काळामधलं हे सांगतात की नरनारायण हे 2 मोठे ऋषी होऊन गेले आणि त्यांनी अखंड तपश्चर्या तिथे केली. हे जे नरनारायण आहेत त्यांचे ते पर्वत जे आहेत 2, ते म्हणजे शृंखला आहे पर्वतांची, तर त्यांना तिथे नाव दिलेलं गेलेलं आहे. आणि त्याच्या पार्श्वभूमीवरती हा संपूर्ण जो मंदिराचा परिसर आहे तो आपल्याला दिसतो. तर हे नर आणि नारायणाचं मंदिर बघत असताना मला आपण आत्ता ज्या मंदिरामधनं बाहेर आलेलो आहोत आणि जे काही दर्शन झालेलं होतं त्या समोर दिसलेल्या मूर्ती माझ्या नजरेसमोर आल्या. आम्हाला तिथे नारायणाचं तर दर्शन झालेलंच होतं मंदिरामध्ये. आणि आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे नर, नारायण, नारद, गरुड, गणेश आणि कुबेर यांच्यासुद्धा मूर्ती आम्हाला तिथे दिसल्या. आता या सगळ्याचं दर्शन घेत असताना आम्हाला अगदी नवल वाटत होतं की नर आणि नारायण यांच्या पण इथे मूर्ती आहेत. म्हणजे मनामध्ये माझ्या असा विचार आला की भगवंतांनी म्हणजे आधी महादेवांनी पांडवांना तिथपर्यंत आणलं, त्यांना चकवा देत 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 त्यांनी बद्रीधामचा रस्ता दाखवला, इथपर्यंत त्यांना आणलं. आणि आता ज्या पांडवांना इथपर्यंत आणलं त्यांच्यामध्ये अर्जुन म्हणजे नर, म्हणजे नरनारायणाची कशी गाठ बरोबर घालून दिली आहे इथे, असा विचार माझ्या मनामध्ये आला की भगवद्गीतेमध्ये नर म्हणजे अर्जुन आणि नारायण म्हणजे स्वतः भगवंत. ज्या वेळेला विभूती योगामध्ये भगवंत म्हणतात की पांडवानां धनंजय, म्हणजे पांडवांमधला धनंजय म्हणजे मी आहे. इथे मी म्हणून भगवंत ज्यांचा निर्देश करतात ते म्हणजे साक्षात परब्रह्म. ते तिथे श्रीकृष्णाच्या मुखातून जरी बोलत असले भगवद्गीतेमध्ये तरी सुद्धा ते साक्षात परब्रह्मच होते. म्हणजे जेव्हा ते म्हणतात की अर्जुन म्हणजे मी, म्हणजे विभूती आहे अर्जुन ही त्यांची, नर आणि नारायण हा जो जोड अवतार आहे भगवंतांचा, हा भगवंतांच्या 24 अवतारापैकी एक आहे आणि तो अतिशय महत्त्वाचा अवतार आहे. आणि तोच पुढे द्वापार युगामध्ये नर आणि नारायण हे अर्जुन आणि भगवंत श्रीकृष्ण यांच्या रूपाने त्यांनी तो अवतार घेतलेला होता. म्हणजे आता या ठिकाणी ज्या वेळेला पांडव आले त्यावेळेला जेव्हा त्यांनी दर्शन घेतलं त्यावेळेला नर आणि नारायणाची गाठ पडली. आणि हे सगळं मनात आल्यानंतर
मी त्या आतापर्यंत आम्ही पुलाच्या भागावरती पुन्हा आलेलो होतो. पुन्हा एकदा मागे वळून मी नमस्कार केला त्या कळसाला आणि पुन्हा एकदा डाव्या बाजूला खाली नजर गेली. इथूनच श्रीमद शंकराचार्यांनी नारायणाची मूर्ती काढलेली होती आणि शंकराचार्यांना आपण भगवान शंकरांचा अवतारच समजतो, अंश समजला जातो. म्हणजे तिथे सुद्धा हरी आणि हर यांची भेट झालेली होती आणि पुढे त्या मंदिरामध्ये गेल्यानंतर नर आणि नारायण यांची भेट झाली. हा अतिशय सुंदर असा योग आलेला होता आणि कृतार्थ झाल्यासारखं वाटलं हे दर्शन घेतल्यानंतर. मग आम्ही तिथून बाहेर पडलो. दिवसाच्या कोणत्याही प्रहरामध्ये त्या मंदिरात अत्यंत गर्दी असते. साहजिकच आहे की एवढं मोठं जर समाधान लोकांना मिळत असेल तर लोक तिथे येणारच. श्रद्धा ही अतूट असते लोकांची. कितीही जरी संकट आली, कितीही जरी अडचणी आल्या तरी सुद्धा त्या बाजूला सारून लोक तिथे दर्शनाला येतच जातात. मग आम्ही आता दर्शन घेऊन पुन्हा त्याच पुलावरून मागे फिरलो. आम्हाला इतकं त्या क्षणी भरून आलं की चौथ्या धामाचं दर्शन झालेलं होतं आणि ध्यानी मनी नसताना या यात्रेचा योग आला आणि ती खरंच आता या क्षणी पूर्ण झालेली आहे. पण ते यानंतर पुढे काय, आणखी काय हवं? मन अगदी समाधानाने अगदी असं ओसंडून वाहत होतं आणि भगवंतांनी त्यांच्या दर्शनासाठी म्हणजे आमच्या मार्गातल्या अडचणी दूर केल्या होत्या या सगळ्याची मनोमन जाणीव होती. म्हणून अगदी शरणागत भावाने नमस्कार करून आम्ही पुन्हा माघारी आमच्या गाड्यांमध्ये येऊन बसलो. आता इथून पुढे आम्हाला माणा या भारताच्या प्रथम ग्राम ज्याला म्हणतात माणा गाव, त्या ठिकाणी जायचं होतं. गाडीमध्ये बसून आम्ही गेलो. ते जवळच आहे. तिथून डाव्या बाजूला आम्हाला हेलिपॅड दिसत होतं आणि उजव्या बाजूला संपूर्ण तो पर्वताचा भाग दिसत होता. तिथे अशी मोठी कमान होती लावलेली की भारताचं पहिलं गाव माणा. आता इथून पुढे म्हणजे आम्ही अगदी भारताच्या एका बॉर्डरवर आलेलो होतो. तिथून पुढे चायना बॉर्डर आहे. आता या पर्वतावरती आम्हाला चढून जायचं होतं. आपल्या म्हणजे भारतीय गुरु परंपरेमध्ये व्यासांना सर्वश्रेष्ठ स्थान आहे. तर त्या व्यासांची गुंफा आणि गणेश गुंफा, त्याच्याही पुढे जाऊन सरस्वती नदीचं उगमस्थान, ही 3 स्थळं आम्हाला पाहायची होती. आम्ही चढायला सुरुवात केल्यानंतर तिथे लगेचच पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे मग थोडंसं थांबून मंडळी पुढे निघाली. ज्या वेळेला आम्ही पुढे निघालो तर असा अगदी बऱ्यापैकी उभा चढ आहे आणि मग काही वेळानंतर आम्हाला गणेश गुंफा आणि व्यासांची गुंफा ही 2 ठिकाणं दिसली. तिथं मंदिरं आहेत म्हणजे त्यांची. आणि व्यासांची गुंफा पाहिल्यानंतर अत्यंत मनामध्ये की एक आदराची भावना आपल्या सर्व हिंदूंच्या मनामध्येही आहेच आहे की भारतीय गुरु परंपरेमध्ये व्यासांना सर्वश्रेष्ठ गुरु आपण मानतो की गुरूंचेही गुरु असं आपण त्यांना मानतो. कारण त्यांचं कार्य आणि कर्तृत्व हे खूप मोठं आहे की सामाजिक गरज आणि सांस्कृतिक दृष्टीने अध्ययन आणि अध्यापनाचं काम त्यांनी केलं हे आपल्याला सर्वांना परिचितच आहे. म्हणजे व्यासांनी ज्या वेळेला कार्य केलं त्याच्यापूर्वी वेदाची एकच एक अखंड अशी मोठी राशी होती. व्यासांनी त्याचा विस्तार केला आणि 4 वेद विस्तार केला, व्यास केला, म्हणून त्यांना वेद व्यास असं म्हटलं जातं. अर्थातच व्यास हे सप्तचिरंजीवांपैकी पण आहेत. त्यांचं स्थान हे खूप मोठं आहे, हेही आपल्या सर्वांना परिचित आहेच. व्यासांनी जे काय धार्मिक ग्रंथांचं म्हणजे त्यांनी वेदसंहिता लिहिल्या, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी ब्रह्मसूत्र लिहिली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाभारत हे काव्य लिहिलं, महाकाव्य लिहिलं. आता हे जे महाभारताचं लिखाण त्यांच्याकडून झालं हे म्हणजे त्यांनी त्या लिखाणामध्ये इतक्या सगळ्या जगामधल्या गोष्टींना स्पर्श केलेला आहे की त्यामुळे असं म्हटलं जातं की व्यासोच्छिष्टम जगत सर्वम. म्हणजे महाभारतामध्ये ज्या काही गोष्टी आलेल्या आहेत त्या जगामध्ये सर्वत्र आहेत किंवा जे महाभारतात नाही ते जगात अन्यत्र कुठेही नाही.
म्हणजे एवढी व्याप्ती आहे त्यांच्या या कार्याची. हे जे त्यांनी काम केलेलं आहे हे खरोखरच आपल्या हिंदू धर्मीयांच्या दृष्टीने, आपल्या इतिहासामध्ये संस्कृतीच्या दृष्टीने सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. आणि त्यासाठी आपण सर्व व्यासांना अतिशय मानाचं स्थान देतो. ज्या वेळेला व्यासपौर्णिमेला त्यांची पूजा केली जाते त्यावेळेला गुरूंचेही गुरु असं म्हणून आपण त्यांच्यापुढे नतमस्तक होत असतो. सगळ्यात आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे की कोणत्याही सभेमध्ये वक्त्यासाठी श्रोत्यांपेक्षाही एक जे उंच मंच तयार केलेला असतो त्याला व्यासपीठ असं म्हटलं जातं, कारण हा सुद्धा व्यासांचा बहुमानच आहे. अशा व्यासांची गुंफा आम्हाला तिथे पाहायला मिळाली. ही जी व्यासांची गुंफा होती तर त्या ठिकाणी अशी आम्हाला कथा समजली की व्यासांनी महाभारत सांगितलं, श्री गणेशांनी ते लिहून घेतलं. पण त्या दोघांमध्ये सुद्धा असं ठरलेलं होतं की श्री गणेशांनी ते समजून घेऊन लिहायचं. आणि श्री गणेशांनी सांगितलं की व्यासांनी न थांबता अखंडपणाने ते सांगत राहायचं. आणि मग अशा पद्धतीने त्यांचं लिखाण सुरू झालं. व्यास सांगत होते, श्री गणेश लिहून घेत होते. पण मध्येच असं झालं की लिहिता लिहिता गणेशांची लेखणी मोडली. मग त्यांनी आपला दात तोडला आणि मग नंतर ते लिखाणाचं कार्य पुरं केलं. पण मध्ये खंड पडू दिला नाही आणि तेव्हापासून श्री गणेशाला एकदंत हे नाव मिळालं. त्यानंतर कथा लिहून पूर्ण होत होती, परंतु तिथे सरस्वती नदीचं उगमस्थान आहे. सरस्वती नदीला खूप आनंद झालेला असेल कदाचित, आणि तिचा खळखळाट तर आहेच आहे. आज सुद्धा आपल्याला तो जाणवतो. इतका प्रचंड खळखळ 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 आवाज की व्यासांना आणि श्री गणेशांना दोघांनाही एकमेकांचं बोलणं ऐकू येत नव्हतं. लिखाणामध्ये त्यांना व्यत्यय येत होता. त्या दोघांनी पण सरस्वती मातेला विनंती केली की तू जरा आवाज कमी कर, तुझा खळखळाट कमी होऊ दे, आमच्या लिखाणामध्ये व्यत्यय येतो आहे. परंतु सरस्वती मातेने त्यांचं म्हणणं ऐकलं नाही आणि खळखळाट तसाच राहिला. त्यामुळे तिला शाप मिळाला की तू इथेच लुप्त होशील, आणि सरस्वती नदी तिथेच लुप्त झालेली आहे. ही 2 ठिकाणं ही तिथे पाहायला मिळाली. खूप मोठी मंदिरं नाही आहेत, पण अतिशय सुंदर अशी ती मंदिरं आहेत. तिथून पुढे गेल्यानंतर सरस्वती नदीचं उगमस्थान हे आम्हाला पाहायला मिळालं. तो भाग तर सगळा पलीकडे पहाड, बाकी आपल्याला काही दिसतच नाही. जिथून ते पाणी बाहेर पडतं म्हणजे उगमस्थान जे आहे, तर तिथून पडताना तो असा स्रोत खाली पडताना आपल्याला दिसतो आणि एक मोठा कडा आडवा पडलेला तिथे दिसतो. तर हा जो कडा आहे त्याला भीमकडा असं म्हणतात. आता हा भीमकडा तिथे का बरं म्हणजे स्थापित केलेला आहे की काय, तर त्याची पण कथा समजली की भीमाने द्रौपदीसाठी म्हणून म्हणजे तो रस्ता ओलांडून पलीकडे जायचं होतं, कारण आता इथून पुढचा मार्ग त्यांचा स्वर्गारोहिणीचा आहे, त्यांना पलीकडे जायचं होतं. म्हणून भीमानी, आता भीम हा किती भीमताकदीचा होता हे आपल्याला माहिती आहे, त्यामुळे त्यांनी तो कडा आडवा टाकला तिथे दोन्ही पर्वतांच्या त्यामधल्या भागावरती, आणि तो आजही तसाच तिथे त्या स्थितीमध्ये आपल्याला दिसतो. मग त्यानंतर पांडव त्या भागामधून पुढे गेले. मग त्यांना स्वर्गाकडे जाण्याचा मार्ग तो प्रशस्त झालेला होता असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे मग हा मार्ग कुणी प्रशस्त करून दिला? सुरुवातीला भगवंतांनी म्हणजे विष्णूंनी किंवा श्रीकृष्णांनी आपण म्हणू की पांडवांना सांगितलेलं होतं, सुचवलेलं होतं की तुम्ही शंकरांचं दर्शन घ्या, ते तुम्हाला तुमच्या या पापभावनेतून मुक्त करतील. त्याप्रमाणे पांडवांनी हिमालयाचा सगळा प्रवास केला. परंतु महादेव शंकरांनी त्यांना लगेचच्या लगेच कुठेही दर्शन दिलं नाही, तर त्यांना बद्रीधामपर्यंत आणलं. म्हणजे त्यांची संपूर्ण 4 धाम यात्रा ही संपूर्ण परिक्रमाच पूर्ण केली आणि आता स्वर्गारोहिणीपर्यंत त्यांचा प्रवास त्यांनी प्रशस्त केला. आता ते स्वर्गारोहिणीच्या मार्गावरती आलेले. आता स्वर्गारोहिणी म्हणजे काय आहे, तर हे जे सरस्वती नदीचं उगमस्थान आहे तिथेच
सरस्वती देवीचं मंदिर आहे. म्हणजे आपल्या ना मनामध्ये ज्या काही आपल्या पारंपरिक किंवा आपल्या सांस्कृतिक दृष्टीने महत्त्वाच्या अगदी पुराण काळामधल्या ज्या कथा आपण ऐकतो त्यांचे संदर्भ एकमेकांशी कसे जोडलेले आहेत ते पहा. की फार पूर्वीच्या काळापासून आपण ज्या वेळेला कोणत्याही अभ्यासाला सुरुवात करतो किंवा लहान मूल ज्या वेळेला लिहायला सुरुवात करतो तर प्रथम सरस्वतीची पूजा, त्यानंतर श्री गणेशानी सुरुवात, या ज्या गोष्टी आहेत त्या अगदी कधीपासून चालत आलेल्या आहेत. आणि तेच तिथं गेल्यानंतर असं जाणवतं की या आपल्या परंपरा आहेत, या उगीचच नाही आहेत आलेल्या, त्यांच्या पाठीमागे काहीतरी आहे. मग ही जी परंपरा तिथे आपल्याला गेल्यानंतर खरंच आठवते की मग त्या सरस्वती देवीचं सुंदर अगदी मंदिर आहे. तिथे गेल्यानंतर मग त्या मंदिरामध्ये दर्शन घ्यायचं आणि मग पुढे स्वर्गारोहिणीचा मार्ग आपल्याला सुद्धा तिथपर्यंत जाता येतं की एक कडा आहे तो, त्याच्या पलीकडे मार्ग खुंटलेला आहे, पलीकडे कोणी जाऊ शकत नाही. अर्थातच त्या मार्गाने पांडव ज्या वेळेला गेलेले होते तर ते सुद्धा सर्वजण सदैव त्यांना स्वर्ग प्राप्त झालेला नव्हता. फक्त युधिष्ठिरालाच तो प्राप्त झाला. त्याच्याबरोबर एक कुत्रा होता शेवटपर्यंत आणि तो म्हणजे साक्षात यमधर्म होता. हेच आपल्याला अनेक कथांमधून स्पष्ट झालेलं आहे. तर आपणही तिथपर्यंत जाऊ शकतो की हे जे स्वर्गारोहिणी ज्याला म्हणतात की स्वर्गाला आरोहण करण्याची ती जागा आहे, तिथे कमान घातलेली आहे. मग त्यामुळे श्रद्धाळू लोक, भाविक लोक तिथपर्यंत जातात आणि अगदी याची देही याची डोळा तो अनुभव घेतात की आपण जणू काही स्वर्गापर्यंत पोहोचलेलो आहोत. ही भावना असते, प्रत्येकाच्या मनातली श्रद्धा असते. तिथपर्यंत लोक जाऊन मग परत येतात. उतरताना आम्हाला दिसत होतं की डाव्या बाजूला गायी गुरं त्यांची वासरं वगैरे सुद्धा चरत असताना दिसत होती. आमच्या ज्या परतीच्या मार्गामध्ये सुद्धा आम्हाला पुन्हा एकदा पावसाचा अनुभव आला. जोरदार पाऊस पडला. आता आजूबाजूला सगळे बर्फाची शिखरं दिसत असताना पाऊस म्हणजे मग काय परिस्थिती त्या ठिकाणी झालेली असेल याची केवळ आपण कल्पना करू शकतो. बराबर आम्ही उतरलो आणि मग नंतर आमच्या गाड्यांमध्ये येऊन बसलो आणि आमचा आता पुढचा म्हणण्यापेक्षा आम्ही आता माघारी वळलो. कारण आता भारताच्या सीमेपर्यंत आम्ही आलेलो होतो. तिथून आता पुन्हा जोशी मठकडे आम्हाला जायचं होतं. परतताना सुद्धा आम्हाला काही कुठल्या प्रकारची अडचण आली नाही प्रवासामध्ये आणि आम्ही वेळेवर आमच्या हॉटेलवरती पोहोचलो. त्या हॉटेलवर पोहोचल्यानंतर वरती सुंदर गच्ची म्हणजे त्याला आपण टेरेस म्हणूया की छान तिथे आम्हाला बसता आलं आणि आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये आता अगदी कृतार्थतेची भावना होती की आपण इथपर्यंत आलेलो आहोत, आपल्याला छान सगळं दर्शन मिळालेलं आहे आणि समाधानाच्या भावनेमध्ये आम्ही तिथपर्यंत पोहोचलेलो होतो. आता आम्ही त्या टेरेसवरती जाऊन बसलो आणि मग एकमेकांमध्ये अशी चर्चा चाललेली होती की आपल्याला ही यात्रा पूर्ण झाली, सगळी स्वामींची कृपा होती. आणि मग नेहमीप्रमाणे त्या ठिकाणी बसल्यावरती आम्ही वेगळी आम्ही जी स्तोत्र म्हणत असू ती सगळी स्तोत्र अगदी जेवढी काही म्हणायची होती, विष्णू सहस्रनाम, जास्त करून नारायण, कारण त्या दिवशी हे संपूर्ण भगवंताचं विष्णूंचं दर्शन हे झालेलं होतं. त्यामुळे विष्णू सहस्रनाम म्हटलं आणि मुख्य म्हणजे श्री सुक्त म्हटलं, इतरही काही स्तोत्र म्हटली. आणि मला स्वतःला तर इतका आनंद झालेला होता की मी संकल्प केलेला होता की श्रीमद भगवद्गीतेचं पारायण या प्रवासादरम्यान मला करायचं होतं आणि ते 11 दिवसात 18 अध्याय माझे पूर्ण वाचून झाले. हे सगळे वाचून झाल्यानंतर मग आम्ही सगळ्या म्हणजे भगिनी मंडळांनी गीतेची आरती केली आणि मग नंतर झोपण्यासाठी म्हणून आमच्या रूममध्ये परतलो. ज्या वेळेला आम्ही परत फिरलो त्यावेळेला सुद्धा माझ्या मनामध्ये भगवद्गीतेचा शेवटचा श्लोक हाच सारखा येत होता. तो म्हणजे यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर विजयो भूतीर ध्रुवा नीतीर मतिर्मम. संजयाच्या मुखी असलेला हा जो श्लोक आहे त्याच्यामध्ये संजय काय म्हणतो आहे की ज्या ठिकाणी योगेश्वर कृष्ण आहेत आणि पार्थ अर्जुन आहे तिथे
अगदी निशंकपणे श्री म्हणजे षडैश्वर्य आणि विजयश्री ही असणारच. आणि हे ठामपणाने तो कुणाच्या समोर सांगतोय? कारण भगवद्गीता ही अर्जुनाला सांगितलेली होती भगवंतांनी श्रीकृष्णाच्या मुखातून, आणि संजयाला सुद्धा ते भाग्य प्राप्त झालेलं होतं. त्यालाही, कारण तो सगळं युद्धभूमीवरचं जे काय वर्णन आहे तो आपल्या राजा धृतराष्ट्राला सांगत होता. मग धृतराष्ट्रासमोर हे जेव्हा त्यांनी सांगितलं तेव्हा आपल्याही मनामध्ये हा विचार येतो की मग आपल्याला जर यशप्राप्ती करायची असेल तर आपण नेमकं काय करायला पाहिजे. तेव्हा माझ्या मनामध्ये एकच विचार होता की आपण सगळ्यांनी पार्थ बनायला पाहिजे. अवघड आहे ते खूप, पण आपल्या मनाचं सारथ्य त्या योगेश्वराच्या हाती दिलं आणि आपण जर पार्थाच्या भूमिकेत गेलो तर मोक्षमार्ग आपल्याला सुद्धा नक्की सहजसाध्य होईल. पाहूया, हेच विचार मी माझ्या या काव्यरचनेमध्ये उतरवलेले आहेत. मोक्षमार्ग. कळेल का मला विश्वाचे ते आर्त, पदोपदी पार्थ आठवतो. आठवतो पार्थ धन्य त्याची निष्ठा, म्हणून पाठी राखा भगवंत. भगवंत जिथे दाविण्यास मार्ग, सापडे तयास मोक्षमार्ग. मोक्षमार्ग तुम्हा दाविल महादेव, हरीचे हे बोल पांडवांसी. पांडवांसी कळे हरीचा संकेत, शोधण्या हरास कोठे जावे. कोठे जावे त्याचा उमजला ठाव, रुद्राची वसती हिमालयी. हिमालयी जाती पांडवते थोर, तपश्चर्या घोर जाणून हो. जाणून तयांनी तेजाची महती, निवडले क्षेत्र यमुनोत्री. यमुनोत्री पाठी धामते गंगोत्री, परिक्रमा मार्ग पुढे जाई. पुढे जाती मग कृपावंत भक्त, केदारनाथाचे कठीण मार्गी. मार्गी गुप्त काशी दिली हुल त्यांनी, पांडव जाती पुढे केदारधामी. केदारधाम मार्ग किती हो दुर्गम, वृषभ कळप आला समोर. समोर येताच ओळखले शिव, शंभू महादेव भीमसेने. भीमसेन बळे पुढे झपाटला, वृषभाचे आले वशिंड हाती. वशिंड ये हाती अंतर्धान शिव, केदारनाथ झाले ज्योतिर्लिंग. ज्योतिर्लिंग धाम पावे पांडवासी, पुढचे दर्शन बद्रीनाथ. बद्रीनाथ धाम कठीण दुर्गम, पांडवांची अजून परीक्षा हो. पांडवांची अजून परीक्षा हो. परीक्षा घेऊन प्रसन्न शिवशंभू, वैकुंठ धामाहून स्वर्गारोहिणी. स्वर्गारोहिणीचा मार्ग उमगला, देव हो पावला महादेव. महादेव भेटती शुद्धमती जनास, नीती न्यायाने लढती धर्मक्षेत्री. धर्मक्षेत्री ज्यांचा योगेश्वर सारथी, स्वर्गात तयांना नेती भगवंत. भगवंत असे करता करविता, जाणले एवढे तरी पुरे. पुरे करून ते घेती पापाचे क्षालन, पावन होण्यास भक्तासी हो. भक्तास होऊन प्रसन्न हरिहर, स्वर्गाचा हो मार्ग केला प्रशस्त. प्रशस्त मोक्ष मार्ग जिथे कृष्ण पार्थ जोडी, आपणासी पार्थ होणे आहे. आपणासी पार्थ होणे आहे. जय श्री कृष्ण. धन्यवाद. आपल्याला हा भाग जर आवडला असेल तर कमेंट करायला विसरू नका, सबस्क्राईब करा आणि अर्थातच लाईक करायला विसरू नका. दुसरी गोष्ट म्हणजे खाली नेहमीप्रमाणे
ही कविता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. परत एकदा धन्यवाद.